नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचे महत्त्व. या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची, कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे, कोणत्या फुलांची माळ अर्पण करायची आणि या मागची कथा काय आहे ते. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मध्ये. तर देवी कोट नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माँ चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र असतो म्हणून त्यांना चंद्रघंटा म्हणतात. त्या सिंहासनावर आरूढ असतात. 10 हातात शस्त्रास्त्र धारण केलेली असतात. देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांना शौर्य, निर्भयता आणि विजय प्रदान करतात. तर मंडळी, आजचा रंग कोणता आहे तर 2025 मध्ये नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीचा रंग रॉयल ब्ल्यू आहे. हा रंग शांतता, आत्मविश्वास आणि स्थैर्य यांचे प्रतीक मानला जातो. या दिवशी जर आपण रॉयल ब्ल्यू रंगाचे कपडे परिधान केले तर देवीची विशेष कृपा लाभते. तर मंडळी, तिसऱ्या दिवशी कोणत्या फुलांची माळ अर्पण करायची? तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची. निळ्या रंगाचे कमळ किंवा अष्टाची फुलं ह्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. तर देवी चंद्रघंटेची कथा काय आहे? पुराण कथेनुसार महिषासुर राक्षसाने स्वर्ग आणि पृथ्वीवर प्रचंड अत्याचार केले. तेव्हा देवीने चंद्रघंटा रूप धारण करून युद्धभूमीत प्रवेश केला. त्यांच्या घंटेच्या आवाजाने आणि सिंहाच्या गर्जनेने राक्षसांची सेना हादरली. देवीने आपल्या शौर्याने महिषासुरासह असंख्य राक्षसांचा संहार केला. त्यामुळे या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करून भक्त निर्भयता, धैर्य आणि संकटांवर विजय मिळवतात. तर मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून रॉयल ब्ल्यू रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करावा. झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. नैवेद्य म्हणून दूध, गोड पदार्थ किंवा केळी अर्पण करावीत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जप करावा. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. तर मंडळी, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीचा संपूर्ण आढावा, देवी चंद्रघंटा रंग रॉयल ब्ल्यू, झेंडूची माळ किंवा निळ्या रंगाची फुलं यांची प्रेरणादायी कथा, अशा पद्धतीने जर आपण श्रद्धेने पूजा केली तर देवीची कृपा आपल्यावर नक्की होईल. तर मंडळी, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.